काळ्या मातीतून सोन्यासारखं धान्य उगवण्यासाठी मालकाबरोबर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहानं साजरा झाला. घरोघरी मातीचे 2 बैल आणून हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बेंदूर सण घरोघरी साजरा झाला. काय गाणी. अनेक हौशी शेतकऱ्यांनी बैलांना सजवून मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. ग्रामीण भागात सणाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. तसंच सकाळपासून पंचगंगा नदीघाटावर शेतकऱ्यांनी आपल्या गाय बैलांना स्वच्छ धुवून शिंगांना रंगरंगोटी करून अंगावर झूल घालून सजवलं होतं. त्यानंतर बैलांना सजवून वाजत गाजत पंचगंगा नदीघाटावर सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बैलप्रेमींनी पंचगंगा घाट परिसरात गर्दी केली होती. शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कर तोडणीचा कार्यक्रमही पार पडला. रानात मालकाबरोबर राबणाऱ्या सर्जा राजाचा सण अर्थात बैलपोळ्याचा सण आज सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संगमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरातही आज कर्नाटकी बेंदूर उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शेतकरी बांधव हे आपल्या बैलांना अंघोळ घालून बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यावर पारंपरिक नक्षीकाम करण्यात आलं होतं. यानंतर शहरातील विविध भागातून ढोल ताशा पारंपरिक वाद्य आणि जल्लोषाच्या वातावरणात बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेतला. विशेषतः गावभाग परिसरात प्रत्येक घरासमोर बैलांचं औक्षण करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. परंपरेनुसार बैलांना पोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. घराघरातून पूजा करून बैलांच्या आरोग्य समृद्धी आणि चांगल्या शेती हंगामासाठी प्रार्थना करण्यात आली.